गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळत असून प्रतापगड किल्ल्यावर एका बाजूला भगवान शंकराची 21 फूट उंच भव्य मूर्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांची दरगाह असून दोन्ही समाज बांधव महाशिवरात्रीनिमित्त या किल्ल्यावर एकत्र येत नतमस्तक होतात। संपूर्ण देशात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली असून सर्वत्र भगवान भोलेनाथाचा गजर आपल्याला पाहायला मिळाला। अशाच प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण यात्रा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर भरत असते। लाखो हिंदू व मुस्लिम भाविक संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा या यात्रेत हजेरी लावत भगवान शंकर तसेच या ठिकाणी सुमारे 300 वर्षाआधी होऊन गेलेले ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांच्या दर्ग्यावर नतमस्तक होत असतात। महाशिवरात्रीच्या पर्वावर हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा सण साजरा करत असल्यामुळे या ठिकाणचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे। जिल्हा परिषदेच्या वतीनं 8 दिवसाच्या आधी या ठिकाणी एक व्यवस्थापन म्हणून बैठक लावण्यात आली होती। त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्याच्या सुविधा करण्यात आल्या, पाणी पुरवठ्याची पण सोय या ठिकाणी करण्यात आली आणि रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलून या ठिकाणी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली। 10 ते 12 लाख लोक या यात्रेला आपण येताना पाहतोय आणि त्या पद्धतीची तयारी या ठिकाणी केली जाते। गेले या यात्रेला 25-30 वर्ष पासून त्या यात्रेचं खरं स्वरूप या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि तेव्हापासून यात्रेकरू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे। आपण पाहताय की आता गर्दी जी लोकांची आहे आणि ही चौफेर येत आहे, हा एकच मार्ग नाही आहे, याला 4 मार्ग येणारे आहेत आणि 4ही मार्गाने लोक मोठ्या प्रमाणात येतात आणि म्हणून 10 ते 12 लाख लोक या प्रतापगडच्या शिवरात्री यात्रेला मोठ्या प्रमाणात लोक येताना आपण पाहतो। भाविकांसाठी कशा पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या प्रवासापासून प्रसादापर्यंत? आपण आता जे स्वतःची वाहनं घेऊन येतात त्यांच्यासाठी व्यवस्था आहे, तर बसेसच्या व्यवस्था केल्या गेलेल्या आहेत, पाण्याची व्यवस्था सगळीकडे केलेली आहे, आरोग्याच्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहे, अन्नदानाचाही सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम चालतो आहे। त्यामुळे यात्रेकरूंसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध केल्या गेलेल्या आहेत। तर या यात्रेत आलेल्या भाविकांकरता नेते मंडळींच्या वतीने ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांकरिता एसटी बसची सोय करण्यात येते। तर ही यात्रा घनदाट जंगल भागात भरत असल्याने आणि भगवान शंकराची मूर्ती ही उंच पहाडावर असल्याने भाविकांना कुठलाही त्रास जाणवू नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने हेल्थ कॅम्पचे आयोजन करण्यात येते। प्रतापगड या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक 4 दिवसामध्ये येतात आणि साधारणतः ही सगळी लोक जे असतात हे ग्रामीण भागातील असतात। या ग्रामीण भागातील लोकांना यांची संपूर्ण तपासणी करण्याच्या दृष्टीनं त्यांचं या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे। प्रतापगडची यात्रा ही मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत तशी प्रसिद्ध आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीकच म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते। साधारणतः 4 दिवस मुस्लिम पण भाविक या ठिकाणी जे दर्गा आहे त्या दर्गेवर मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम भाविक येतात, हिंदू भाविक येतात, त्या ठिकाणी सगळ्याच धर्माची लोक त्या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी महादेवाचं जे डोंगर आहे तर त्या महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर इकडच्या भागातली सगळी लोक या ठिकाणी येतात। साधारणतः 4 दिवसामध्ये 10 लाख लोक या ठिकाणी येतात आणि एकतेचं प्रतीक म्हणून सर्व धर्मियांचं एकतेचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पाहिलं जाते। दरवर्षी आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इथे महाप्रसादाचं आयोजन करतो आणि म्हणून या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दरवर्षी प्रतापगडला येणं होतं, दर्शन घेणं होतं, महादेवाचे दर्शन आणि आशीर्वाद घेणं होतं आणि आपल्या संपूर्ण गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी हा आशीर्वाद दरवर्षी मागण्यात येतो की आपला हा जिल्हा सुजलाम सुफलाम असला पाहिजे। तर 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेत राज्यासह इतर राज्यातील भाविक देखील मोठ्या संख्येत हजेरी लावत असून ही यात्रा घनदाट जंगल भागात भरत असल्याने पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या यात्रेत लावण्यात येतो।